नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मेळावा आणि आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिला आणि पुरुषांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉक्टर दीपक दळवी, भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील सोनावणे, इंजिनियर विवेक देशपांडे, ॲडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने, अभिनेते निलेश गोपनारायण, मिसेस इंडिया इंटरनॅशनल दुबई येथील विजेत्या डॉक्टर शुभदा जगदाळे यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा 50% कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कारसाठी 500 ऐवजी 250 रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता परतीचा पास एकेरी पथकराच्या 1.5 पट, दैनिक पास एकेरी पथकाराच्या 2.5 पट आणि मासिक पास एकेरी पथकाराच्या 50 पट अशी सवलत देण्यात आली आहे. अटल सेतू उभारणीकरिता एकूण 21,200 कोटी रुपये इतका खर्च आला असून त्यापैकी 15,100 कोटी रुपये इतके कर्ज घेण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे 15 किलोमीटर इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे 1.5 ते 2 तासांच्या वेळेची बचत होईल. अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या 4 किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक आणि अतिसंवेदनशील अशा भाभा अणुसंशोधन केंद्र आणि माहुल येथील तेल शुद्धीकरण केंद्र या 4 ते 10 किलोमीटर अंतरामध्ये दृश्य अडथळे बसवण्यात आलेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उल्वे येथील सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये द्वितीय वार्षिक क्रीडा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे चेअरमॅन तथा पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभाग इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमॅन शरद खारकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर विविध प्रात्यक्षिके सादर केली. रिंग फॉर्मेशन, ओढणी फॉर्मेशन सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सोबतच पालकांनी देखील खेळात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला, ज्यामध्ये महिलांसाठी बुक बॅलन्सिंग, पुरुषांसाठी रस्सी खेच हे खेळ आयोजित करण्यात आले होते. यानंतर बक्षीस वितरणासाठी या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मिस्टर वर्ल्ड, मिस्टर आशिया, मिस्टर इंडिया, मिस्टर महाराष्ट्र इत्यादी पुरस्कार विजेते सुभाष पुजारी, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय चेअरमन शरद खारकर, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या CBSE विभागाचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यम आणि ज्युनियर कॉलेज मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर CBSE स्कूल कमिटी मेंबर निलेश खारकर, कविता खारकर यांच्यासह मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर उपस्थित होते. नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महापालिका लवकरच 2 फिरते दवाखाने कार्यान्वित करणार आहे. यासाठी 40 लाख रुपये खर्च करून 2 वाहने खरेदी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या दवाखान्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तज्ज्ञ, आरोग्य सेवक असे आरोग्य कर्मचारी असतील. महापालिका क्षेत्रातील दवाखाने नसलेल्या गावांसाठी सुविधा उपयुक्त ठरणार आहे. पनवेल महापालिकेने पनवेलकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी महापालिका क्षेत्रात 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 9 आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे सुरू करण्याचे धोरण आखले आहे. यापैकी 90% आरोग्य सुविधा महापालिकेने सुरू केल्या आहेत. शहरी भागातील नागरिकांबरोबरच महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील 29 गावांमधील नागरिकांना आता आरोग्य सुविधा महापालिका पुरवणार आहे. पनवेल महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका क्षेत्रात पुढील महिन्यात फिरते दवाखाने सुरू होण्याची शक्यता आहे. महापालिकेने यासाठी निविदा काढली आहे.
अयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिर पूर्णत्वास येत असून 22 जानेवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। या सोहळ्याचे निमंत्रण भाजप नेते विलास तावडे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुक्रवारी निवासस्थानी येऊन दिले। यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, शकुंतला ठाकूर, अमोक ठाकूर उपस्थित होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विलास तावडे यांचे स्वागत केले। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात आजीवन अध्ययन विस्तार विभाग आणि नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वतीने जागरूक नवी मुंबईकर या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस के पाटील, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, गुन्हे शाखा मानवी तस्करी विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अहिर, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांना जागरूक नवी मुंबईकर या विषयावर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉक्टर BD आघाव यांनी कौतुक केले। तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्रमुख, विविध विभागांचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्गाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या। उरण विधानसभा आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून कांबे येथील नवीन वसाहत जोड रस्ता काँक्रिटीकरण करण्याचा शुभारंभ करण्यात आला। या कामासाठी 25 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। यावेळी हरिभक्तपारायण कान्होबा महाराज कुरंगळे, भाजप उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, प्रवीण काळबागे, तालुका सरचिटणीस प्रवीण जांभळे, चांबार्ली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच समीर पाटील, विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, हरिभक्तपारायण बाळाराम महाराज कुरंगळे, कैलास म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सचिन कुरंगळे, सदस्या बेबी म्हात्रे, सदस्य अमृता कुरंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। ही विकासाची कामे सचित शरद कुरंगळे यांच्या प्रयत्नांनी होत आहे। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत झाला। महाराष्ट्रात ही सुविधा राबवणारी पनवेल महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे। यावेळी पालकमंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, विधानसभा आमदार भरत कोगावले, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, डॉक्टर बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेळे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉक्टर महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। भाजपचे विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते नुकतेच महाड तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी दरेकर यांनी विकास कामांसाठी जो निधी लागेल त्यासाठी सर्व ताकद पणाला लावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी आणून दिल्याचे सांगत भाजपचा झेंडा वाड्या वस्त्यांवर फडकवला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या असे आवाहन कार्यकर्त्यांना केले। या प्रसंगी विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटन सोहळ्याला महाड विधानसभा प्रमुख बिपिन महामुंडकर, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाड पोलादपूरसाठी काही मोठ्या योजना मनात आहेत, काही कार्यान्वित केल्या आहेत। महाडला 200 खाटांचे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मंजूर करून घेतले आहे। अधिवेशनात पोलापूरला तालुका क्रीडा भवन करा ही मागणी केली, तेही मंजूर होणार आहे। याचा फायदा आपल्या तालुक्यातील मुलांना होणार आहे। ही विकास कामे लोकांसाठी आहेत। लोक समाधानी असतील तर आमच्या कामाला अर्थ आहे। येणाऱ्या काळात आणखी विकास कामे आहेत ती करू। आजूबाजूला गावातील वाड्या वस्त्यांवर कमळाचा झेंडा दिसला पाहिजे। गावागावामध्ये भाजप पोहोचवा असे आवाहनही प्रवीण दरेकर यांनी उपस्थितांना केले। रायगड हे मुंबईच्या जवळ असल्याने इथे विविध उद्योग नजीकच्या काळात येणार आहेत। त्यामुळे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात येऊन इथली अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे। महिलांच्या सक्षमीकरणासह इथल्या रोजगारावर विशेष भर देऊन देशाचे स्थैर्य अबाधित राहणार आहे। कोकण किनारपट्टीचे समुद्र किनारे आणि इथला निसर्ग यामुळे पर्यटन क्षेत्रात भरीव वाढ होऊन स्थानिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे मुंबईवर अवलंबून असणारा रायगड आणि कोकणातील बांधव पुन्हा आपल्या गावाकडे परतणार आहे।
डबल इंजिन युतीचे सरकार गतिमान असून महापुरुषांच्या क्रांतीभूमीत रायगड हे औद्योगिकीकरणातून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवेल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणेरे येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात दिला। लोणेरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, कोकण विभाग प्रदेश युवा सेना सचिव विकास गोगावले, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। जानेवारी ते डिसेंबर 2023 या 1 वर्षाच्या कालावधीत तळोजा वाहतूक शाखेने वर्षभरात एकूण 71,450 बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून जवळपास 1,16,00,000चा दंड वसूल केला असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली आहे। तळोजा वाहतूक शाखेने वर्षभरात 99 ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई केली असून दंड वसूल केला आहे। तसेच मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, काळ्या काचा नसणे, नियमबाह्य सायलेन्सर या कारवाई अंतर्गत दंड वसूल केला आहे। तळोजा औद्योगिक वसाहतीमधील वाहनांना शिस्त लागावी तसेच अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे। तसेच ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी दिली आहे। मुंबईमध्ये प्रवेश करताना एकच पथकर असावा याबाबत भाजप विचार करत आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे लोकसभा संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत माहिती देण्यासाठी वाशी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। भारतीय जनता पार्टी हा लोकांचा पक्ष आहे आणि म्हणून लोकांकडून सूचना संकलित करण्याचा हा उपक्रम आहे। या अंतर्गत नागरिक आपले मुद्दे, आपल्या सूचना, आपले विचार मांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या www.thanelokasabha.in या पोर्टलचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते लोकार्पण झाले। यावेळी ठाणे लोकसभा संयोजक डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस अनंत सुतार, नेत्रा शिर्के, शशिकांत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष निलेश म्हात्रे, नवी मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी सुतार, फ्रेंड्स ऑफ भाजप महाराष्ट्राचे संयोजक सतीश निकम उपस्थित होते।